धन्यवाद. आई एकविरा आयोजित इकडे नारंगी गावात ह्या मराठी षटकाच्या म्हणजे बॉक्स क्रिकेट हे आयोजित केलेले आहे. मी ह्यासाठीच मला मृदुल सर सांगितलेलं आहे की आम्ही प्रकाश पाटील आणि विजय पाटील खरोखर आम्ही ज्यावेळेस हा क्रिकेट सामने भरत होतो नवापूर गावात त्यावेळेला खरोखरच हा विजय पाटील आणि प्रकाश पाटील ह्यांनी जे ह्या टीमनी जे नाव गाजवलेलं होतं की त्या संघापुढे कुठलाही संघ पुढचा संघ घाबरत होता आणि सांगितल्याप्रमाणेच खरोखर त्याचप्रमाणेच गोलंदाजी ती करत होते आणि पुढच्या संघाला ते हादरून टाकत होते. त्यांचा संघ आमच्या गावात बऱ्याच अशा अंडरआर्म्स क्रिकेट खेळल्यात त्यामध्ये त्यांनी फायनल मारलेले होते. तर मी पुन्हा त्या सर्वांचं पुन्हा अभिनंदन करतो. सामना चालू करायचा आहे. सामना त्वरित चालू करा कारण सामन्याला उशीर होतोय. धन्यवाद. आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो सँडी नावातला गोलंदाज नारंगी गावातून खेळणारा सँडी आणि समोर आहे ते गौतम पाटील हा एकदम खतरनाक असा बॅट्समॅन. असं वाटते का फायनलची मॅच चालू आहे 2005 मध्ये आणि फायनलच चालू आहे असं समजायचं. आणि आपल्या गावातच कप येणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही बिंदास केला. आणि पहिलं षटक घेऊन सँडी चांगला असा पटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण जितू यांचं 40++ समोर आहे आई एकविरा आणि स्ट्राईकला ते दिन्या जबरदस्त असा टॅपर. त्या टायमाला टॅबला चौका होता आता टॅबला 1 रन आहे कारण की टॅब मारणारे मोठे मोठे बादशे आता ग्राउंड शॉट खेळायला लागल्यात कारण आता टॅबला 1 रन आहे. धावसंख्या झाली 2 चेंडू 2 धाव आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते सँडी आणि पहिल्यांदा बॉल काय समजला ना आणि विकेट किपरच्या हातातून बॉल सुटलेला आहे आणि 1 धाव मिळाले आहे. धावसंख्या 1 भर धावसंख्या 3 वर पोचली. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकात 3 धाव मिळालेल्या आहेत. पुढचा चेंडू बघूया. नो खराब चेंडू आणि बघूया खराब क्षेत्ररक्षण झालेले आहे. धावसंख्येला रोखू शकलेले नाही. धावसंख्या 2 पुढे गेलेले आहेत. धावसंख्या 5 वर पोचलेली आहे. पहिलं षटक चालू आहे आणि सँडीसाठी पारितोषिक लागलेला आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये अर्विका आणि प्रिन्स यांच्याकडून आणि प्रत्येक जर सँडी यांनी विकेट घेतली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे आणि पैसे जमा केले माझ्याकडे टेन्शन घेऊ नका. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत बघूया आणि चांगला फटका तेवढं चांगलं आणि थ्रो बघू शकता 120च्या स्पीडने बॉल फेकलेला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण विकेट किपरचं. धावसंख्या झाली ती 5 चेंडू आणि 7 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक सँडी यांचा आणि तुम्ही बघू शकता गोलंदाजी मार्कवर ते सँडी आणि शेवटचा बॉल आणि एखाद मोठा फटका येईल का बघूया. आणि स्ट्राईकला ते गौतम आणि चांगला फटका पण गडी बाद झालेला आहे आणि 500 आलेले आहे अर्विका आणि प्रिन्स यांच्या. गोलंदाजी मार्कवर आहेत ते कासम नावाजलेले असे ऑलराऊंडर. एका टायमाला त्यांनी एकदम विदर्भमध्ये एकदम मास टाकलेला होता. नुसता फिल्डिंग डाया ऑफला लेगला सगळी जवळ डाया मारायचा. आणि स्ट्राईकला ते दिन्या जबरदस्त फलंदाज आणि चांगली अशी प्लेसमेंट. धावसंख्या झाली ती 1 चेंडू आणि 8 धावा आणि दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू संपलेला आहे आणि दुसरा चेंडू घेऊन येतील ते कासम. चांगली अशी प्लेसमेंट अल्ला यांची. खतरनाक असे बॉलर ऑलराऊंडर आहेत ते. आणि आता 1 डाऊनला आपल्या संघासाठी किती जर ह्या स्कोर जर 30-35 झाला तर मॅचला पण रंगत येईल. आणि चांगला फटका मारण्याचा प्रयत्न काय होते आणि एक्सपायरी वाला विमल दिलेला आहे डायरेक्ट गडी.
दुसरं षटक चालू आहे आणि धावचीच्या रूपाने प्रकाश पाटील हे आउट झालेले आहेत. गंभीर सॉरी, चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतं चौकार होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झाल्याने एक धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. परशुराम आणि गंभीर आहेत का? परशुराम गंभीर आणि आता बॅट्समॅन परशुराम गंभीर. गोलंदाज सातम आणि कासमचा कासम, खुरप्या sorry. जातीचा बॉल होता. आता तुम्ही बघू शकता खुरप्या जातीचा बॉल टाकला आणि कट लागून मग एक काती शॉट मारलेला गंभीर यांनी आणि एक धाव विटलेली आहे. धावसंख्या झाली ती 11 आणि तुम्ही बघू शकता गेला रे नाही वाईट. आणि कासमचा एक शब्द होता गेला रे पकड रे म्हणजे चौका आणि गेला रे म्हणजे बोर्ड. आणि 12 धावसंख्या झाली आणि चांगले फटका तेवढं चांगले क्षेत्ररक्षण जबरदस्त आणि गुरगुटी शॉट मारलेला तेवढं भारी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि धावसंख्या झाली ती 13. DJ कल्प्या आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते रजनीश नावाजलेले गोलंदाज. विलंगीमध्ये पॅराडाईजला हरवलेला त्यांनी आणि षटकार धाव गडी बाद झाली. अरे आमच्या बायानं छंद घेतला रे आमच्या बायानं छंद घेतला आमच्या बायानं छंद घेतला रे आमच्या बायानं छंद घेतला रे आमच्या बायानं छंद घेतला रे आमच्या बायानं छंद घेतला आमच्या बायानं छंद घेतला आमच्या बायानं छंद घेतला बायाच्या बशीत बैठला आमच्या बायानं छंद घेतला. 15 मिनिटाचा टाइम आहे. 15 मिनिटात एक ओव्हर संपली पाहिजे आणि बघूया काय होते. चांगलासा थ्रो पण तेवढं चांगलं गॅदर नाही करता आलं आणि एक धावसंख्या झाली ती 14 आणि तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू झालेला आहे. धावसंख्या झाली ती 14 आणि बघू शकता माहोल एकदम शांत झालेला आहे. आणि काय बॉल टाकलेला होता, बॉल काय समजला नाही, मुसुंड्या बॉल गेला एक धावेवर. धावसंख्या झाली ती 15. कीपर दाढी पिऊन आलेला आहे त्याच्यामुळे त्याला बॉल दिसत नाही. त्याला मोठे बॉल पकडायची सवय आहे फुटबॉल. चांगलाचा फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सँडी यांचं आणि 200च्या स्पीडने बॉल होता तो त्यांनी हातात पकडलेला आहे. धावसंख्या झाली ती 15. 4 चेंडू झाले 15 आणि एक्झिबिशन मॅच चालू आहे. नारंगी जैसाई विरुद्ध आई एकविरा. धावसंख्या झाली ती 15. शेवटचा चेंडू शिल्लक आणि कोण जिंकणार. आता तरी मोठे फटके मारावेच लागतील. करा आता, काढा तलवार. मारलेली आहे आणि काय झालेलं आहे आणि एकाच प्लेयरनी 2 रन धावून काढलेले आहेत. मग याला 4 रन देतील. आता रन झाल्यात त्या 19. छापा काटा उडवला आता कोण आलाय बघा. पंच काय आहे, नॉट आउट. धावसंख्या झाली ती 15 आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते विजय. जबरदस्त असे गोलंदाज विजय आणि स्ट्राईकला आहेत ते गंभीर. चांगला असा फटका पण एक धावसंख्या झाली 16. आता तर त्यांना बाउंड्री मारायला लागेल. समोरचा संघ पण तगडा आहे आई एकविरा, कारण की त्यांच्याकडे बॅट्समॅन आहेत 4-4 5-5 बाउंड्र्या मारतात एक ओव्हरीमध्ये. मला वाटतं 2 ओव्हरीमध्ये संपून टाकतील मॅच असे त्यांच्याकडे फलंदाज. कासमनी फक्त सांगितलं पकड रे का बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर.
चांगलाचा पटका आणि काय होते आणि अक्षरशः यांनी समोरच्या टीमने मला वाटतं 21 कांड्याचा भगत केलेला आहे. यांना रनच मारून देत नाही. धावसंख्या झाली ती 16. चांगलासा फटका. धावसंख्या झाली ती 17. 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत विजय यांनी. अक्षरशः रोखून ठेवलेला आहे. धावसंख्या झाली ती 16 झालेली आहे. 3 चेंडू झाले. रिव्ह्यू चालू आहे. आऊट दिलेला आहे तिसऱ्या अंपायरनी. आणि नारंगीचा करण अंबाला उतरलेला आहे. रमेश अंबाला. आणि बॉल बघा तुम्ही कुठे फेकलेला आहे. स्कोर झालेला आहे तो 18. 3 चेंडू आणि 18. आणि तुम्ही बघू शकता रमेश अंबाला उतरलेला आहे ग्राउंड मध्ये. चांगलाचा फटका मारण्याचा प्रयत्न पण खुरप्या जातीचा बॉल पीच उचलून मारण्याचा प्रयत्न पण का बॅटीला बॉल कनेक्ट झालेला नाही. रमेश यांनी चौका मारला तर एलपीचा कॅन आहे मंडलाकडून. विकास घरत यांच्याकडून रमेश अंबाला यांनी जर चौका मारला. धावसंख्या झाली ती 20. शेवटचा चेंडू शिल्लक झाली का. ओव्हर सॉरी. काय मला पैसे कमी दिलेले आहेत म्हणून मी काय कॉमेंट्री बरोबर करत नाही. SK11 ही आमची जान. लीडर प्रवीण पाटील छान. SK11 ही आमची जान. प्रवीण पाटील दादा हे छान. चर्चा हीच हु बाजूत. चर्चा हीच हु बाजूत. हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. आणि रमेश अंबालासाठी अजून पारितोषिकचा पाऊस लागलेला आहे. जर त्याने डाय मारून कुठलाही बॉल अडवला कसाही डाय मारली तर 2 LP कॅन त्यांच्यासाठी बक्षीस लागलेला आहे. अरुण यांच्याकडून अरुण पाटील उर्फ गबरी. बारोंडा माऊली कॅप्टन आणि गुरुदत्त मनलपाडा कॅप्टन. टॉस कमावच्या दिवशी दाखल व्हा. आपण टॉस करणार आहोत. बारोंडा माऊली कॅप्टन आणि त्यानंतर गुरुदत्त मनलपाडा कॅप्टन. सँडी यांनी चौकार मारला तर त्यांना प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. अर्विका आणि प्रिन्स तेजस 11 संघाकडून. आणि विजय चांगलासा गोलंदाज आणि पहिलाच बॉल 1 रन काढलेले आहे. धावसंख्या झाली ती 1 चेंडू 1 धाव. पहिला षटक चालू आहे. पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू आणि 1 धाव. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या 2 वर पोचलेली आहे. गोलंदाजी मार्ग आहे ते विजय. 2 चेंडू 2 धाव. अजून सँडीसाठी पारितोषिक लागले पावसाचं आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आहेत. पण सँडी हे एक खेळत आहे कारण त्यांना माहिती आहे आता रन आपल्याला कमी बनवायचे आहेत आणि आपल्याला घरी ट्रॉफी न्यायची आहे ती. आणि धावसंख्या झाली ती 3 चेंडू 3 धाव. आणि स्ट्राईकला ते कासम. चांगली अशी प्लेसमेंट कासम यांची. धावसंख्या झाली 4 चेंडू 4 धावा. आता जिंकण्यासाठी
16 धावांचे आव्हान आहे आणि खराब अशी गोलंदाजी, चिलोशी दलबद्री बॉल टाकलेला आहे घाणेरडी एकदम. धावसंख्या झाली 5. चांगलासा पटका आणि डाय मारलेली आहे. 2 कॅन आलेले आहेत रमेश यांना. रमेश अंबाला यांनी डाय मारलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या किती वेळ 6 झाले का? धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या 7 वर पोचलेली आहे. दुसरं षटक चालू आहे. खरोखर ह्या तरुण मुलाला लाजवेल अशी आहे जुनी जाणते क्रिकेटर. आज 7 धावा झालेल्या आहेत फलकावर. करत ह्या तरुण लोकांना लाजवेल असे हे जुने जाणते क्रिकेटर खेळत आहेत. त्यांची फिल्डिंग, त्याची गोलंदाजी ही सुद्धा क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच उत्कृष्ट आहे. तर गोलंदाज सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात आणि अजूनही त्यांचं दोघांचा फलंदाजामध्ये जी समजदारी आहे ते धावसंख्या रोखत नाही. ते धावसंख्या हलता ठेवलेला आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या 8. धावसंख्या 10 झाले. 8. धावसंख्या 8 1 ने पुढे. धनंजय पाटील साहेब यांना विनंती आहे टॉस का बॉसच्या दिशेने. टॉस. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. धावसंख्या 1 ने रोखले नाही. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या 9 वर पोचलेली आहे. 10 झाले का 9? 1 मिनिट थांबवतो. 10 झालेले आहेत. 1 मिनिट थांबवतोय. 3 बॉल 10 झालेले आहेत. 1 मिनिट थांबवतोय. एकीकडे आई एकविरा क्रिकेट क्लब आहे, एकीकडे NPL आहे. आई एकविरा क्रिकेट क्लब असा आवाज आणि NPL आलाय. भानुंडा माऊली टॉप काय निर्णय असेल? ही स्पर्धा कशी आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणार? स्पर्धा खूप चांगली भरवली आहे आणि लास्ट टाइम मनोलपाडासोबत आम्ही हरलो होतो. आता आम्ही एफर्ट देऊ खूपच. आणि या टॉस का बॉसचे बद्दल म्हणणार? हीच एक देवीची मूर्ती आणि तिथेच एक आपलं ट्रॉफीज ठेवलेत. खूप चांगलं केलेलं आहे. खूप सारा शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. मनीषा टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं. आम्ही तयारच होतो क्षेत्ररक्षण घ्यायला. आता बॅटिंग आली आहे तर किती धावांचा आव्हान ठेवणार आहे? आमचे फिल्डरनी आताच सूप पिलाय. मला 30-40 तरी मारतील. कडक घेऊन आले. आता बॅटिंग म्हणजे आता 2 बॅट्या नवीन मागविल्या मुंबई वर्षी. कागदी बॅट न 1 लाख बुशेवाली बॅट मागविली. आणि ही स्पर्धा कशी? या स्पर्धेबद्दल काय म्हणणार? जबरदस्त स्पर्धा आहे. म्हणजे जबरदस्त पण तुम्ही बघू शकता. हे बघ पाणी आलं फटाफट. गेल्या वर्षी पण आम्ही एंट्री केली पण काही कारणास्तव जरा मॅच नाही झाला. आणि जबरदस्त तुम्ही बघू शकता. खतरनाक असं मंदिर बनवलेलं आहे. ट्रॉफ्या बिफ्या खतरनाक अशा सजवलेल्या आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. हवाल असे टॉस का बॉस मधून टॉस जिंकलाय भारुंडा माऊली संघाने आणि आमंत्रित केलंय गुरुदत्त मनबेलपाडा संघाला बॅटिंग साठी. गो टू काउंट्री बॉक्स. गोलंदाजी करतात ते देवन. शेवटचे 6 चेंडू. नाही ना 12 बॉल. तिसरं षटक घेऊन आहेत. 10 धावा फलकावर लागलेले आहेत. 12 आणि खराब क्षेत्ररक्षण आणि 1 धावेने 2 धावेने भर. सॉरी 1 धावेने भर झालेले आहे. धावसंख्या 13 वर पोचलेली आहे. 8 धावांचं आव्हान आहे अजून पुढे.
चांगला फटका मारलेला आहे, परंतु एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या एक नाही पुढे, धावसंख्या 15 वर पतली 14. पुढील चेंडू धवल जोराचा फटका मारलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बघा तरुण आपले चेंडू अडवतात. कोणी सांगणार नाही त्याला की ते म्हातारे आहेत म्हणून. अजून त्यांच्या जेवणी आहे आणि त्या जेवणीचा खूप फायदा घेतात. मला सांगायचं आहे, आपण असेच खेळत राहा, असेच हसत राहा, तरच तुमची ती फिटनेस पण राहून. धावसंख्या 1 ने पुढे, धावसंख्या 9 बॉल 9 चेंडू आणि 5 धावांचं आव्हान आहे फक्त. आता कोण जिंकतात कोण हरतात ते पाहूया. एक धावेने भर, धावसंख्या 16 झालेले आहेत. पुढील चेंडू धवल 4 धावा फक्त पाहिजेत. हा चांगलं क्षेत्ररक्षण, विकेट किपर यांनी चांगला चेंडू पकडला. शेवटचा चेंडू 4 धावा हव्या आहेत. 7 चेंडू आणि 4 धावांच्या हवेत. 4 पाहिजे. 20 टार्गेट आहे, त्यांनी 21 केलता. 20 आहे, 20 आहे, त्याला 21 वाटल तर. 7 चेंडू आणि 4 धावांचं आव्हान. धवल यांचा शेवटचा चेंडू जोराचा टळवलेला आणि चौकार. थँक्यू. थांबवतोय. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? कासम. चला कासम या. कासम ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि सँडी आपण सुद्धा या. सँडी आपण सुद्धा या.